लाखोंचा औषध साठा धुडखात, कप सिरप गायब आणि कारवाई मात्र शून्य. वाशिममधील एका पडीक सभागृहात लाखो रुपयांचा कफ सिरप आणि इतर औषध साठा पडून असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या साठ्यातील मोठ्या प्रमाणात कप सिरप चोरी गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटना उघडकीस येऊन 5 दिवस उलटलेत, परंतु अद्याप दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रुग्णांसाठी असलेली औषधे अशीच धूळखात पडून राहणं आणि त्यातून चोरी होण्याची शक्यता, यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शासनाचे नियम डावलणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ, जबाबदारांवर कारवाई कधी? भंडार आहे ते कमी क्षमतेचं असल्यामुळे ती आपली जी औषधे जुनी जिल्हा परिषदच्या इमारतीमध्ये आपण होतो. आपलं बातमी पाहिल्याच्यानंतर तिथे असं दिसून येते अस्ताव्यस्त पडलेलं आहे. ते तिथलं बांधकाम करायचं असल्यामुळे तिथे औषधी ही हलवण्याची प्रक्रिया चालू होती. तरी पण याच्यामध्ये आपण जी स्थिती मांडलेली आहे की चौकशी समिती नेमून औषधी तिथे वाळ झाली का काय याची रीतसर चौकशी केल्या जाईल आणि त्याच्यात जर काही आढळून आलं तर योग्य ती कारवाई केली जाईल. कारण या औषधामध्ये प्रतिबंध आहे तो बरेच जण तिथे झाले ते नशा करण्यासाठी वापरतात बाहेरचे लोक. त्याच्यावरून या औषधाचा आता या संबंधी तुम्ही काय वगैरे देणार नियमानुसार जी काही शासकीय नियमानुसार जी कारवाई करण्याची योग्य असेल ती केलेली.